मित्रांनो, काल राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे जमलेले जे पत्रकार होते त्यांना एक प्रश्न विचारला। त्यांनी जी स्लाइड दाखवली त्या ठिकाणी त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आणि त्यावर त्यांनी सांगितलं की हा जो फोटो आहे हा कोणाचा आहे, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगितलं की ती जी महिला आहे जी फोटोमध्ये दिसत आहे ती कुठली आहे, मग ती महाराष्ट्रामधली आहे का, गोव्यामधली आहे का, किंवा हरियाणामधली आहे का, किंवा अजून कोणत्या राज्यातली आहे असं तुम्हाला वाटतं? परंतु ते जे काही पत्रकार त्या ठिकाणी जमलेले होते त्यांना कोणालाही तो गेस करता आला नाही। परंतु त्या ठिकाणी त्यांनी नंतर उत्तर दिलं की ही जी महिला आहे किंवा ही जो फोटो आहे हा एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जो स्कॅन आहे तो स्कॅनर लावून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं की हा जो फोटो आहे हा एका ब्राझिलियन मॉडेलचा आहे। आणि त्यानंतर राहुल गांधींनी एक प्रश्न उपस्थित केला की ही जी महिला आहे ह्या महिलेचा फोटो हरियाणाच्या मतदार यादीमध्ये 22 वेळा आहे, मग हा 22 वेळा हा फोटो एका विदेशी महिलेचा मतदार यादीमध्ये कसा काय आला? हा जो प्रश्न आहे हा ज्यावेळेस त्यांनी उपस्थित केला त्यावेळेस मात्र तिथं जमलेल्या पत्रकारांना सुद्धा हा एक प्रश्न पडला की ही जर खरंच जर महिला असेल किंवा ब्राझिलियन नागरिक असेल आणि ही भारताच्या मतदार यादीमध्ये हरियाणाच्या मतदार यादीमध्ये कशी आली, तर राहुल गांधींनी त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांना सांगितलं की ही जी महिला आहे हिचा हा फोटो हा इंटरनेटवरून जे स्टॉक फोटो असतात त्या स्टॉक फोटोच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणून कोणीतरी डाउनलोड केलेला आहे आणि ह्या मतदार यादीमध्ये तो टाकलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी सांगताना हे सांगितलं की हा जो फोटो आहे हा टाकण्यामागचं कारण काय, आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे जे फोटो आहेत हे संपूर्ण मतदार यादीमध्ये 25 लाखाची जी त्यांनी बोगस लिस्ट सांगितली त्याच्यामध्ये 4-5 प्रकारे बोगस मतदान कसं केलं जातं ते त्यांनी सांगितलं। आणि त्याच्यामध्ये एक जो भाग आहे की अशा प्रकारचे बोगस मतदार पत्र जे बनवले जात आहेत किंवा मतदारचे आय डी कार्ड जे बनवलं जातं मतदाराचं ओळखपत्र त्याच्यामध्ये जे वेगवेगळे नावं टाकायचे असतात, मग ती एका महिलेचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तो स्पेस निर्माण करण्यासाठी दिलेला आहे। म्हणजे उद्या त्या ठिकाणी नावं वेगवेगळे आहेत, त्या महिलेची नावं तुम्ही जर बघितली तर त्या ठिकाणी तिचं नाव कुठं विमला आहे, कुठं सुशीला आहे, कुठं सुनीता आहे, कुठं सरस्वती आहे, अशा वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी त्या महिलेचा उल्लेख केलेला आहे किंवा तिचे नाव, पत्ते, वय हे वेगवेगळे टाकलेले आहे, फोटो मात्र एकच आहे। त्याच्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की अशा प्रकारे एक स्पेस निर्माण केली जाते मतदार यादीमध्ये की ज्या वेळेस त्यांना बोगस मतदार बनवायचे असतील त्यावेळेस ती जी महिला असेल तिचा फोटो त्या ठिकाणी लावायचा आणि तिने जाऊन ते जे नाव त्या मतदार यादीमध्ये आहे ते तिने नाव सांगायचं, म्हणजे तिला त्या ठिकाणी मतदान करता येतं। त्यामुळं तिचा हा फोटो हा त्या ठिकाणी लावला गेला। परंतु ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ती जी महिला आहे तिची जी काही आहे ती चर्चा संपूर्ण भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर ती जी महिला आहे तिच्यापर्यंत हा फोटो राहुल गांधींनी जो काही तिचा फोटो दाखवला होता तो तिच्यापर्यंत सुद्धा ती बातमी गेली। आणि त्यानंतर आज तिने ट्विटरवर एक्सवर येऊन स्वतः तिने त्या ठिकाणी तिचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तिने त्या ठिकाणी स्वतःबद्दल तिने माहिती दिलेली आहे आणि तिचं म्हणणं आहे की मी ब्राझीलचे रहिवासी आहे, परंतु मी मॉडेल नाही, परंतु 8-10 वर्षापूर्वी माझ्या एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर मी हा फोटो काढला होता आणि फोटोग्राफर आहे थॉमस फेरेरो की ज्याचं नाव त्या ठिकाणी त्या स्लाईडमध्ये राहुल गांधींनी दाखवलं होतं की त्या स्टॉक फोटोग्राफरने तो जो माझा फोटो आहे माझ्या परवानगीने त्यांनी त्या ठिकाणी तो टाकलेला होता। माझ्या फ्री वेबसाईट आहेत की ज्याच्यामध्ये हे फोटो वगैरे टाकले जातात, त्याच्यामध्ये पिक्साबे वगैरे अशा ज्या काही वेबसाईट आहेत त्या स्टॉक फोटोग्राफमध्ये ही जी मुलगी आहे ती म्हणते की माझा हा 8-10 वर्षापूर्वीचा फोटो आहे आणि त्यावेळेस माझं वय 18 ते 20 असेल आणि त्यावेळेस हा फोटो काढलेला होता आणि मागच्या 8-10 वर्षापासून तो फोटो त्या ठिकाणी आहे। परंतु हा जो फोटो आहे हा मतदार यादीत हरियाणाचा कसा आला, तर त्याचा मागचा उद्देश हा त्यांनी राहुल गांधींनी सांगितला की हा जो फोटो आहे हा हरियाणाच्या मतदार यादीमध्ये 8 ते 10 वेळा आलेला आहे, वेगवेगळ्या बूथवर 10 बूथवर ह्या महिलेचा फोटो आहे। याचा अर्थ त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो फोटो आहे हा सेंट्रलाइज पद्धतीने म्हणजे कुठून तरी एका ठिकाणी बसून ही जी मतदार यादी आहे ही तयार केली जाते आणि ती राज्यांना पाठवून दिली जाते की तुम्ही ह्या यादीवरच मतदान घ्यायचं।
म्हणजे थोडक्यामध्ये एक त्यांनी जे काही राहुल गांधींनी जो काही हा खुलासा केलेला आहे किंवा ती जी महिला आहे ती म्हणते की मी मॉडेल नाही, परंतु मी एका सलूनमध्ये काम करते आणि जेव्हापासून माझा हा फोटो व्हायरल झाला किंवा त्या ठिकाणी मला वेगवेगळ्या लोकांचे रिपोर्टरचे आणि वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा फोन यायला लागले आणि एका प्रकारे ही जी महिला आहे ही संपूर्ण जगामध्ये आता फेमस झालेली आहे. परंतु त्यामागे एक गोष्ट सर्वात महत्त्वाची समोर आलेली आहे की राहुल गांधींनी जो पुरावा दिला होता तो सत्य निघालेला आहे. म्हणजे राहुल गांधींनी जी काही पत्रकार परिषद घेतली आणि त्या महिलेला जे काही त्यांनी सांगितलं होतं की ब्राझीलची आहे, मग ती मॉडेल जरी नसली, सलूनमध्ये जरी काम करणार असली तरी परंतु ती ब्राझीलची आहे आणि तिचा मतदार यादीमध्ये हरियाणाच्या मतदार यादीमध्ये फोटो होता, हे सत्य आता जगासमोर आलेलं आहे. अशा वेळेस निवडणूक आयोग जे वेळोवेळी म्हणतो की राहुल गांधी पुरावे जे देतात परंतु त्या ठिकाणी पळ काढतात आणि त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं. आता निवडणूक आयोगाने हे सांगायला पाहिजे की ही जी महिला आहे ही विदेशी महिला आहे, ही हरियाणाच्या मतदार यादीमध्ये कशी आली आणि तिचा जो काही पुरावा आहे की तिने 10 मतदार बूथमध्ये तिने मतदान केलेलं आहे. मग हे जे बोगस मतदान झालं ह्याला निवडणूक आयोग जबाबदार नाही का? निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे की हे जे काही महिला आहे जी विदेशी आहे तिचं नाव या ठिकाणी कसं आहे. त्यानंतर राहुल गांधींनी दुसरा जो पुरावा दिला होता तो सुद्धा महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये 0 नंबर दिला जातो. त्याचा सुद्धा त्यांनी पुरावा दिलेला होता की नरेंद्र नावाचा एक माणूस आहे की तो त्या 0 नंबरवर त्याचं सुद्धा नाव दाखवलेलं आहे आणि तो सुद्धा समोर उभा केलेला आहे. त्यानंतर जे बिहारमधले नाव आहेत जे SIR सांगितलं जातं त्यांचेसुद्धा त्यांनी 5-6 लोकांना त्या ठिकाणी स्टेजवर उभं केलं आणि त्यांना सांगायला सांगितलं की तुमचं नाव SIRच्या यादीमध्ये कशाप्रकारे ह्या निवडणूक आयोगाने उडवलं. ह्याचा अर्थ काय झाला की देशामध्ये एक मात्र आता सिद्ध झालेला आहे. म्हणजे ही महिला समोर आली आणि तिने आपला व्हिडिओ शेअर करत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझा जो फोटो आहे हा मतदार यादीमध्ये आला कसा हे मला सुद्धा निश्चितपणाने मला हे समजलेलं नाही किंवा ह्या मागे काय आता निवडणूक ज्याप्रमाणे भारतामध्ये होते त्याच्याशी माझा काही संबंध नाही हे तिने स्पष्टपणे सांगितलं. पण फोटो मात्र तिचा आहे हे तिने कन्फर्म केलेलं आहे. आता निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की राहुल गांधी जे म्हणतायत ते खरं आहे किंवा जर खोटं असेल तर आता त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. नाही तर निवडणूक आयोगाने मान्य केलं पाहिजे की त्यांची जी मतदार यादी आहे ती बोगस मतदारांनी पूर्ण भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा मार्ग नाही. तर त्याच्यावर इन्क्वायरी बसली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु ते म्हणतात ना सय्या भया कोतवाल अब डर किस बात का, तसं जर सरकार त्यांच्या बाजूने उभं आहे आणि सरकारचा जर त्यांना पाठिंबा आहे, जी पार्टी सत्तेमध्ये बसलेली आहे ती जर त्यांना सपोर्ट करत आहे तर त्यांच्यावर कारवाई करणार कोण? आणि दुसऱ्याच्या बाबतीत तर काय बोलायची गरजच नाही, त्या ठिकाणी जाऊन काय फायदाच नाही आहे. त्याच्यामुळं आता लोकांनी हा विचार केला पाहिजे की राहुल गांधी जे आरोप करत आहेत त्याचा आता स्पष्टपणे पुरावा हा समोर त्यांनी दिलेला आहे. आता लोकांनी हा विचार केला पाहिजे की ह्या ज्या मतदार याद्या आहेत त्या बाबतीमध्ये आता आपण काय करायचं किंवा जे मतदार आपण जे करतोय ज्याला आपला जो अधिकार आहे तो अधिकार मारला गेलेला आहे किंवा मारला जात आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोग आणि सरकार हे दोन्ही मिळून एकमेकांच्या मदतीने हे सर्व काही करत आहेत. आणि ज्यावेळेस राहुल गांधी हे समोर येतात आणि अशा प्रकारे पर्दाफाश करतात त्यावेळेस जो सत्तेमध्ये बसलेला पक्ष आहे त्यांनी एक 3-4 गोष्टी ह्या ठरवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्याच्यावर काय बोलायचं नाही, त्याचं प्रवक्तेपद असल्यासारखं स्वतः निवडणूक आयोगाच्या बाजूने उभं राहायचं आणि ह्याच्यामध्ये विदेशी हात आहे, ह्याच्यामागे विदेशी फंडिंग आहे, राहुल गांधी विदेशी अजेंडा चालवत आहेत किंवा राहुल गांधी हारणार आहेत किंवा ते बिहारला आता हारणार आहेत, तुम्ही महाराष्ट्रामध्ये हारणार आहात आणि तुम्ही या ठिकाणी हारला त्यावेळेस काय बोलले नाही, या ठिकाणी जिंकला त्यावेळेस काय बोलले नाही आणि ह्यावेळेस या मतदार यादी चांगली होती आता मतदार यादी खराब झाली. अशा प्रकारचे जे काही तर्क वितर्क आहेत ना ह्याच्या मध्येच ते मुद्दाम लोकांना भटकावण्याचा प्रयत्न करतात. परंतु जी मतदार यादी आहे किंवा जी काही त्याच्यामध्ये जो घोळ आहे त्यांनी 10-15 वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांची सरकार आहे. मग त्यांनी 10-11 वर्षामध्ये हा जो घोळ आता ते समोर येऊन सांगतायत की मग केंद्रामध्ये पण त्यांनी सांगितलं, राज्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की मतदार याद्या ह्या बोगस मतदारांनी भरलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकली त्या ठिकाणी सुद्धा दुबार मतदार आहेत
आणि बोगस मतदार आहेत. मग तुम्हाला हे जर माहिती आहे तर मग तुम्ही 10 वर्षामध्ये का तो मूग गिळून बसला होता? तुम्ही 10 वर्षामध्ये का नाही कारवाई केली? तुम्ही 10 वर्षामध्ये का नाही सांगितलं की काँग्रेसच्या काळामध्ये हा घोळ ते करत होते किंवा बोगस मतदार करून ते निवडून येत होते किंवा EVMचं ज्याप्रमाणे EVMची सुरुवात किंवा EVMला सर्वात पहिला विरोध कोणी केला? तर त्या ठिकाणी पंतप्रधानांनी 2013च्या भाषणामध्ये त्यांनी स्वतः इलेक्शन कमिशनवर एक प्रकारे आरोपच केलेला होता. ज्याची क्लिप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या मेळाव्यामध्ये दाखवली. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर वेळोवेळी सर्वात पहिली जी काय या PIL आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जे सुब्रमण्यम आहेत जे नंतर खासदार झाले त्यांनी त्या ठिकाणी दाखल केली होती. त्यानंतर त्यांचे जे BJPचे मोठे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये EVMच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत की EVM कशाप्रकारे हॅक होऊ शकतं. त्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्ही जर बघितलं असेल ज्यावेळेस ते विरोधामध्ये होते त्यावेळेस ते म्हणत होते की इव्हन पंतप्रधान पण म्हटले होते की आपला देश हा अनपढ आहे, अडाणी लोक या ठिकाणी आहेत. हे भाषणं आहेत पंतप्रधानांची. त्याच्यानंतर आपण जर बघितलं असेल किंवा हे जी गोष्ट आहे आता फक्त विरोधाला विरोध करण्यासाठी न करता किंवा राहुल गांधी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा राहुल गांधी काहीतरी लोकांना चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत हे न बोलण्यापेक्षा आणि SIR मग त्यांचं एकच म्हणणं आहे काही झालं की मग SIR करूया, SIR करा. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की SIRच्या माध्यमातून हे सर्व जे काही मागे जो घोळ झालेला आहे तो त्यांनी त्याच्यावर पडदा पाडायचा आणि जे सरकार वेगवेगळ्या राज्यात वोट चोरी करून बसले आहेत मग ते केंद्रात असेल राज्यात असेल ते त्यांना टिकवायचं आहे. त्यासाठी हा SIR पुढे केलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी काल प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की SIR इज द लास्ट वेपन टू डिस्ट्रॉय द डेमोक्रेसी. म्हणजे ह्या लोकशाहीला जर त्यांना खतम करायचं असेल तर त्यासाठी SIRचा वापर केला जाईल. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की जे लोक त्यांची जे मतदार आहेत त्यांचीच नावं ते ठेवायच्या मागं आहेत आणि जे विपक्षाला मतदान करतात त्यांची नावं काढायच्या मागं लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर जो काही EVMमध्ये घोळ आहे त्याचे तर उत्तर ते द्यायलाच तयार नाहीत. ती काळी कास त्याच्यामध्ये का आहे, कशाला त्याच्याकडे सेन्सर आहे की नाही, ह्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्याप्रमाणे ज्यावेळेस EVM जे सेट केलं जातं त्याच्या जे काय आता तुम्ही म्हणताय राहुल गांधींनी काल स्पष्टपणे सांगितलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला CCTV द्या आणि आम्हाला जे रिलेबल म्हणजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये वोटर लिस्ट आम्हाला द्या. आम्ही 2 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण भारतामध्ये कशा प्रकारे वोट चोरी केली हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून देतो. हे जे चॅलेंज आहे हे न घेता फक्त याच्यामध्ये विदेशी हात आहे, ह्याच्यामुळे तुम्ही हारणारच आहे आणि मग तुम्ही इकडे जिंकले कसे, तुम्ही जिंकले तिकडे कसे आणि मग नाही काय तर मग SIR करा. आणि SIRचं काय कशा प्रकारे काय झालं ह्याचं मात्र तुम्ही जर बघितलं तर या बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावं काढलेली आहेत किंवा डिलीट करून टाकलेली आहेत. ज्यांची नावं पाहिजेत किंवा ज्यांनी लोकसभेला मतदान केलं त्यांची नावं विधानसभेला नाही आहेत. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत हे आता समोर आहेत आणि राहुल गांधींनी एक पक्का पुरावा आता समोर ठेवला आहे. कारण ती महिला ही समोर आलेली आहे. ह्याचा अर्थ ते काहीतरी मनाचा फोटो किंवा काहीतरी खोटा फोटो त्याने दाखवला असं नाही, तर ती महिला समोर आलेली आहे आणि तिने सांगितलेलं आहे की माझा फोटो हा इंडियाच्या म्हणजे भारतातल्या निवडणुकांमध्ये कसा काय वापरला गेला, कारण तो फोटो माझा 7-8 वर्षापासून त्या ठिकाणी आहे. ह्याचा अर्थ की स्टॉक फोटो हे वापरले जात आहेत किंवा जे 4-5 प्रकारे जी मत चोरी ही या व्यवस्थेकडून होत आहे हे राहुल गांधींनी काल जे पत्रकार परिषदेत सांगितलं ते निश्चितपणाने खरं असल्याचं आता हे सिद्ध झालेलं आहे. आता ह्याच्यावर लोकांनी ठरवायला पाहिजे, जनतेने ठरवायला पाहिजे की आपला जो अधिकार आहे त्याच्यावर जर अशाच प्रकारे जर दरोडा पडणार असेल तर आपण आता काय करायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे विचार कमेंट करून सांगू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत